जशी माझी गावात गाडी आली तशी बरेचसेच ड्रायव्हर, बरेचसेच असे सगळे बरेचसेच, आता मी नाव कोणाची घेऊ शकत नाही, बरेचसेच मला बघितल्यानंतर उठून गेलेत. हे फक्त मी डोक्यात फक्त ठेवलं, कारण प्रत्येकाला पोट असतं. आणि सगळ्या पाहुण्यांच्याकडं घरी जाऊन आले की आमच्या माऊलीला तुम्ही जाऊन सांगा, समजून सांगा, आपली शेती आहे, नसेल शेती करायला सांगा, नसेल तो कसला गाडीचा नाद लागला आहे, त्याला एवढ्या लाखाची गाडी, रस्त्यावरचं वाहन आहे, कधी काय कसं होईल हे सांगता येत नाही, त्या पोराला अजून काय अनुभव नाही, तर कशाला एवढं धाडस करतो आहे. प्रत्येकाचा फोन आला की मी ऐकून घ्यायचो. शेवटी कर्जाचं हे टेन्शन प्रत्येक मालकाला असतंच. त्यामुळं कोरोनानं जरी नाही मेलो तरी या गाडीच्या कर्जानं मरणार हे मी डोक्यात ठेवलं होतं. आणि ते सारखं रात्र विचाराची जी असते हे असंच माझं चालू होतं. शेवटी एकट्यानंही बंद, जरी जगलो तर आपल्यासाठी, जरी मेलो तर आपल्यासाठी. मी एकदा हे ठरवलंच होतं. गाडी वगैरे सोडली, पार्टीवाल्यांनी सांगितले की आम्हाला गाडीत बसा, खाली वगैरे तुम्ही कुठं जाऊ नका. आणि विशेष म्हणजे गाडी वगैरे त्यांनी खाली केली तर आमच्या हातात पैसेसुद्धा भाड्याचं दिले नाहीत. भाड्याचे पैसे हप्ता होता, गाडी एकतर नवीन होती, एकतर घरातले मला टोमणे मारायचे बरेचसेच की गाडी घेऊ नको. आम्ही सांगत होतो गाडी घेऊ नको. एकतर गाडीचं मला कर्जाचं पण टेन्शन होतं. जी गाडी माझी जी पहिली होती 26-27 ते मी आणि जो माझा पार्टनर होता, त्यामुळे बरेचसेच मला अशा अडचणी होत्या. त्यामुळे मला ते गाव सोडून हे जाणं मला भागच पडलं. कारण तेव्हा मला भरपूर असे सगळेजण टोमणे पण मारायचे, अरे कशाला घेतलायचं एवढा महाग मोबाईल, हे तर आमचा 10,000 रुपयाचा काच काढून मोबाईल घेऊन पैसे घेऊन जातात आणि तुझा 50,000चा तर लगेच घेऊन जातील. नमस्कार भावांनो, मी जयवंत रामचंद्र खोत, म्हणजे तुमच्या सर्वांचा लाडका माऊली भाऊ. आणि माझी जी आजपर्यंतची लाईफ स्टोरी आहे ती आज मी तुम्हाला लाईफ स्टोरी या यूट्यूबच्या ज्या प्लॅटफॉर्म आहे त्यांच्यासोबत मी शेअर करत आहे. आणि माझ्या जीवनातल्या ज्या अडचणी आहेत त्या मी आत्तापर्यंत म्हणजे कसा घडलो, आयुष्यात काय काय केलं, ह्या मी पूर्ण तुम्हाला ह्या यूट्यूबच्या व्हिडिओमधून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तरी तुम्ही भावांनो चॅनेल शेवटपर्यंत आवर्जून बघा. जर व्हिडिओ आवडला तर ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. तर भावांनो, आता आपण माझ्या कौटुंबिक विषयाबद्दल माहिती घेऊया. लहानपणापासून जो आत्तापर्यंतचा प्रवास कसा आहे हा पण मी तुमच्यासोबत आता शेअर करतो आहे. माझं गाव सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुका आणि वाळवा तालुक्यातील एक छोटंसं गाव, पेठ शेजारचंच महादेवाडी गाव, त्या गावाचा माझा जन्म आहे. माझं सगळं बालपण हे आमच्याच गावात म्हणजे महादेवाडी गावातच माझं संपूर्ण गेलेलं आहे. आणि माझं शालेय जीवन म्हणजे मी आमच्याच महादेवाडी गावामध्ये 1ली ते 10वीपर्यंत शालेय शिक्षण घेतलेलं आहे. आणि त्यानंतर मी कॉलेज लाईफ म्हणजे कॉलेजच्या लाईफमध्ये मी ॲडमिशन इस्लामपूरला जे आपले KBP कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये मी 12वीपर्यंत शिक्षण घेतलेलं आहे. मला मी शाळेत असतानाच मला आमच्या गावात भरपूर असे ट्रक होते, ट्रॅक्टर्स होते. तेव्हापासूनच मला असं आवडीचं क्षेत्र म्हणजे माझं आवडीचं क्षेत्र म्हणजे ड्रायव्हिंग. मला लहानपणापासूनच मला सवय होती की आपण कधीतरी गाडी चालवायची आणि म्हणून त्या क्षेत्राची मला जास्त आवड होती. मी हे तुम्हाला पुढं पण माझ्या प्रवासात सांगणारच आहे. फक्त असंच लहानपणापासून मला ड्रायव्हिंग क्षेत्र म्हणजे आम्ही लहानपणी रानात वगैरे ताराचा गाडा करून चालवायचो. हे असंच प्रवास लहानपणी ती काडीचपिटीचा ट्रॅक्टर आहे तो असा करायचा, तो आणि चालवायचा, म्हणजे अशी लहानपणापासूनची सवय आहे. मी तुम्हाला पुढं पण सांगणार आहे माझ्या जीवनातला ड्रायव्हिंग क्षेत्रातला एक अनुभव, छानसा अनुभव सांगणार आहे तुम्हाला. मी 12वी पास झाल्यानंतर मला जास्त असं शिक्षणात रसच वाटत नव्हता. मला फक्त एका वाहन म्हणजे आपल्या ड्रायव्हिंग क्षेत्राबद्दल मला एक छंद होता. तो मी हळूहळू कोणाच्या तरी गाडीवरती जायचं, बघायचं. कारण पहिलं कोण गाडी चालवायला देत नव्हतं. जायचं, त्याची गाडी वगैरे पुसायची, कारण आपल्याला त्या व्यवसायाबद्दल आपुलकी होती, आवड होती.
म्हणून मी बरेचसेच गावातले ट्रॅक्टर्स वगैरे त्यांच्या पाठीमागनं जायचो, ट्रॅक्टरात बसून जायचो, ट्रकमध्ये बसून जायचो. असा प्रवास करत करत मी बरेचसेच असे 4-5 वर्ष माझे गेले. मी असं लहानपणी कधी चालवाय मला गाडी भेटत्या असंच मला वाटायचं. त्यामुळं मी कुठेही कोणी मला जर बोललं की ह्या गावाला जायचं आहे चल गाडीतनं बसून, तर मी तिकडं दिवसभर काम वगैरे सगळं सोडून गाडी क्षेत्राची आवड असल्यामुळे मी दिवसभर तिकडं जायचं त्याच्या पाठीमागून. तर भावांनो, 12वी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मला तर जास्त असा गाड्यांचाच फक्त नाद होता आणि मी घरातून कॉलेजच्या नावाखाली इस्लामपूरला जायचो आणि तिथं कॉलेजला तर मी कधी असं जास्त बसायचंच नाही. शेवटी आमच्या कॉलेजचे जे रासकर सर आहेत ते मला शोधत घरी आले. शोधत आल्यामुळं घरात माहिती पडले की आपला मुलगा, म्हणजे आमच्या घरातल्यांना माहिती पडलं की आपला माऊली हा कॉलेजला जात नाही, दिवसभर कुणाच्या तरी गाडीच्या मागणं असतो आहे, कुठं ट्रॅक्टरात बसून जातो आहे, कुठं काय करतो आहे. त्यामुळं त्यानंतर घरातल्यांनीच विचार असा केला की आपल्या मुलाला शिक्षणात जास्त रस नाही, आपण याला एखादी गाडी वगैरे कोणती आहे का. तर मला घरातल्यांनीच जुनी मॅक्स गाडी जी 461 नंबर आहे ती मला गाडी घेऊन दिली. त्यानंतर मी ते वडापला गाडी होती माझी, इस्लामपूर ते शिराळा आणि इस्लामपूर ते कराड या अशा 2 लाईनमध्ये मी गाडी चालवली. बरेचसेच वेळा गाडी नंबरात असली की गाडी भरायची, पाठीमागून बस आली की ती गाडी रिकामी व्हायची. नंतर असं त्याच्यातून पण असं हळूहळू नाद माझा कमी होत गेला वडापमधून. फक्त ड्रायव्हिंग क्षेत्र हे माझं आवडीचंच होतं. त्यानंतर मी एक 4-6 महिने असंच ह्याच्या गाडीवरती त्याच्या गाडीवरती, नंतर वडापला मी माझी स्वतःची गाडी विकून टाकली. नंतर मीच माझ्या मित्राच्या गाडीवरती 4-6 महिने असे जायत होतो ड्रायव्हिंगच म्हणून. फक्त मला तेव्हा लाज वाटत नव्हती की मी गाडीचा मालक होतो आणि मी गाडी विकून दुसऱ्याच्या गाडीवरती जातो आहे, ही मला कोणतीच लाज नव्हती. कारण मी माझा आवडीचं क्षेत्र हे ड्रायव्हिंगच होतं. त्यामुळं बरेचसेच असे चांगले वाईट प्रसंग जेव्हा मी वडाप ड्रायव्हर होतो तेव्हासुद्धा बरेचसेच आले. त्यानंतर असेच 1-2 वर्ष काय नाही, घरी शांतच होतो, फक्त ओढ होती. मी वडाप लाईन पण बंद करून टाकली आणि ड्रायव्हिंगचं क्षेत्र हे होतं. त्यानंतर मी आमच्याच गावातलं एक ट्रक आहे, म्हणजे मला वडापचं ड्रायव्हिंग करतो आहे हे त्यांनी पण मला बघितलं होतं, फक्त मला ट्रक चालवायला येत नव्हते. मग मी आमच्याच गावातले एक दादा आहेत त्यांच्या गाडीवरती मला त्यांनी आपलं पाठवून दिलं. फक्त आता नाद आहे म्हणून मी पण आपलं गेलतो, गाडी भरायला गेलतो आम्ही सांगलीला. फर्स्ट टाईम म्हणजे पहिल्यांदाच मी सांगली मार्केट यार्डमध्ये गुळ भरायला गेलतो. तेव्हापासून मला गाडीचा असा नाद लागला, म्हणजे ड्रायव्हिंगच्यातला. पण मला जवळजवळ 1-2 वर्ष ट्रक मला चालवायला काय दिलं नाही. पण ट्रकचं सगळं म्हणजे पुसण्यापासून, ट्रक झाडण्यापासून, अगदी ट्रक धुण्यापर्यंत, ट्रक चालवायच्या आधी हे सगळी कामं मी केल्यात आणि तेही न लाजता. फक्त ड्रायव्हिंग क्षेत्र आवडीचं आहे ह्यामुळं. मग त्यानंतर मला हळूहळू ट्रकचा छंद लागला, नाद लागला. मी घरी कमी आणि ट्रकमध्ये जास्त असायचो, झोपायला असायचो. मला फक्त भरपूर असा ट्रकचा नाद लागला. 1-4-6 महिन्यांनी आपलं चांगला रस्ता म्हणजे जास्त मोकळा रस्ता भेटला तर मला जे माझ्यासोबतचे ड्रायव्हर दादा असायचे ते फक्त 20 ते 30 किलोमीटर मला गाडी चालवायला द्यायची, ते पण पूर्ण रस्ता मोकळा असला तर. कारण त्यांचीसुद्धा रिस्क होती, गाडी दुसऱ्या दादाची, ड्रायव्हर हे, फक्त मी आपलं त्यांच्यासोबत जातो आहे बघायला शिकायला. असं 20-30 किलोमीटर असलं की असा ट्रकचा टप्पासुद्धा मी पूर्ण केला. आणि ट्रकच्या टप्प्यात नंतर बरेचसेच 1-2 वर्ष गेले. 2 वर्षानंतर मी पण असं ट्रक हळूहळू शिकलो. त्यानंतर मी माझा एक स्वतःचा दुसरा ट्रक घेतला. ट्रक पण मी, माझा भाऊ आणि मी आमच्या पार्टनरशिपमध्ये एक 26-27 नंबरची गाडी, म्हणजे जी अखंड महाराष्ट्रात फेमस गाडी होती ती 26-27 गाडी, ती गाडी आम्ही फर्स्ट टाईम घेतली 2019 साली. 2019 जुलै महिन्यात मी गाडी घेतली पहिल्यांदा. त्यानंतर मी त्या गाडीसोबत, माझी गाडी असून मी सुद्धा अनुभव घेतच गाडी चालवायला लागलो. मला असा एकदम एक्सपिरियन्स नव्हता गाडीचा, म्हणजे गाडी धंद्याचा. फक्त मी त्यातनं हळूहळू अनुभव घेत ड्रायव्हिंग लाईन पण शिकलो आणि गाडीचा मालक कसा असतो ह्याचासुद्धा मी अनुभव घेतला.
जोपर्यंत मी ड्रायव्हिंग करत होतो तोपर्यंत मला घरच्यांचा असा फुल सपोर्ट होता, न कोणतं टेन्शन होतं. फक्त मी पहिल्यांदा फर्स्ट टाईम जी गाडी घेतली तर मला घरातनं सुद्धा कडकडून विरोध झाला. वडिलांचं म्हणणं होतं की गाडी क्षेत्र आपल्याला नको, आईचं पण म्हणणं होतं की गाडी क्षेत्र नको, आजीचं, भावाचं वगैरे. फक्त त्यांचं म्हणण्याचं कारण काय की आपली कपॅसिटी एवढी मोठी नाही की आज 35 लाखाचा 40 लाखाचा ट्रक घेऊन आपण रस्त्यावरती फिरायचं. आपल्याला एकतर अनुभव कुठला नाही. फक्त मी मनाशी बाळगलो होतं, जिद्द बाळगली होती. मी हे ड्रायव्हिंग क्षेत्र मला सोडायचं नाही आणि मी जो ड्रायव्हर झालो आहे त्यातनं मला ड्रायव्हिंगमधून मालक बनायचं होतं. तर भरपूर असं घरातूनसुद्धा कडकडून मला विरोध झाला आहे पहिल्यांदाच असा. आमच्या सांगायचं तर भावांनो एक असा मजेशीर किस्सा आहे. आमच्या आजीनी तरी भरपूर असा म्हणजे भरपूर गाजावाज केला होता. सगळ्या पाहुण्यांच्याकडं घरी जाऊन आले की आमच्या माऊलीला तुम्ही जाऊन सांगा, समजून सांगा, आपली शेती आहे, नसेल शेती करायला सांगा, नसेल तो कसल्या गाडीचा नाद लागला आहे त्याला, एवढ्या लाखाची गाडी आहे, रस्त्यावरचं वाहन आहे, कधी काय कसं होईल हे सांगता येत नाही, त्या पोराला अजून काय अनुभव नाही तर कशाला एवढं धाडस करतो आहे. हे आमच्या आजीनं सगळ्या म्हणजे पै पाहुणे आहेत त्यांच्या घरातसुद्धा जाऊन आली की माऊलीला तुम्ही तरी, आमचं काय माऊली ऐकत नाही, तुम्ही तरी जाऊन माऊलीला तुम्ही सांगा. फक्त सगळ्यांनी सांगितलं, फोन वगैरे सगळ्या पै पाहुण्यांचे आले. पण मी काय, माझा छंद आणि नाद मी काय सोडला नाही. मी प्रत्येकाचा फोन आला की मी ऐकून घ्यायचो आणि त्यांचं दुर्लक्ष म्हणणं करायचो. म्हणून मी आज एक गाडीचा मालक झालो आहे. कारण तेव्हा जर मी पावणे पैंचं खच्चीकरण माझं झालं असतं तर मी आजही कुठेतरी शून्यच असतो, मोठा झालो नसतो. त्यामुळं माझं एक तुम्हाला सल्ला आहे भावानो की एखादी गोष्ट अशी येते, बरेचसेच मांजरं आडवं येतात, फक्त आपण थांबायचं नाही. यश हे कधीच कोणाला लवकर भेटत नाही आणि यश हे कालांतराने भेटतं, ते पण सर्वोत्तमच भेटतं. सगळ्यांनाच असा प्रश्न पडला आहे की मी ड्रायव्हर कसा झालो. तर भावांनो 2011 साली आमचा म्हणजे आमच्या वडिलांचा, आमच्या आजोबांचा व्यवसाय हा ऊसतोडीचा व्यवसाय होता. म्हणजे पहिली आमचं आजोबापासून चालत आलेला, परंपरेनुसार चालत आलेला व्यवसाय म्हणजे ऊसतोडीचा. आमची 2 बैलं पण होती ऊस गाडीला. ते वडील आणि आजोबा पहिले घेऊन जातो, आम्ही लहान लहान होतो. त्यानंतर जी अंगत गाडी आली, ट्रॅक्टर आणि त्याच्या पाठीमागं टॉयली जोडायची, त्यामुळं आम्हाला असा फर्स्ट टाईम ड्रायव्हिंगचा असा कोणताही नाद नव्हता ना, आम्हाला गाडी चालवाय कुठली येत होती. तर फर्स्ट टाईम आमच्या वडिलांनी फलटणमधून एक फर्ग्युसन ट्रॅक्टर एक आणला होता. तो ट्रॅक्टर आम्ही शिकताना बरेचसेच अशा अडचणी आल्या. ट्रॅक्टरवरती चालवायला बसलो की स्टिअरिंग जर असं फिरवले की ट्रॅक्टर इकडे जायचं, पण ते आम्हाला असा अनुभवच नव्हता की ट्रॅक्टर चालवायचा कसा. आम्ही कोणत्या ड्रायव्हिंग स्कूलमधून आम्ही काय ड्रायव्हिंग शिकलेलं नाही. अगदी ट्रॅक्टरच्या चालवण्यातून म्हणजे ट्रॅक्टर कसा चालवायचा ह्याच्यातून आम्ही हळूहळू अनुभव घेऊन मी भावानं ड्रायव्हर झालेलो आहे. शून्यातून जो ड्रायव्हर होतो म्हणजे अनुभवातून आणि एखाद्याने शिकवून ड्रायव्हर होतो, ह्या फरक वेगळाच असतो. फक्त आम्ही स्वतः अनुभव घेऊन मी तर ड्रायव्हर झालेलो आहे. त्यामुळं मी आजपर्यंत म्हणजे 2011 2024पर्यंत आज 13 वर्ष मी आजपर्यंत कधीही माझ्या हातातून गाडीला कोणताही क्रॅश पडलेला नाही ना, कधी काय नाही. 2 ट्रक आहेत माझं, दोन्ही गाडींना कधीच आजपर्यंत क्रॅशसुद्धा पडलेला नाही माझ्या हातातून. तर भावांनो 2019 साली मी जी पहिली आपली 26-27 गाडी घेतली होती, त्यानंतर एक 2 वर्ष मी ती 26-27च गाडी चालवली, मी स्वतःच होतो. त्यानंतर माझा भाऊ म्हणजे आमचा दादा, तो पण SBRमध्ये कामालाच होता आणि ते जे लॉकडाऊन पहिलं पडलं त्यामुळं बरेचसेच सगळ्यांच्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळं मीच अशी आयडिया सुचवली की आपण आता एक दुसरी गाडी घेऊया. म्हणून मी 24-25 ही गाडी घेतली आणि ती 24-25 गाडी माझा भाऊ यशवंत दादा गाडी चालवत होतो आणि आत्ता ती गाडी आहे. आणि जी आपली 26-27 गाडी आहे ती फक्त काही कारणामुळं आणि थोड्याशा अडचणीमुळं ती मला गाडी विकावी लागली. ह्या एक माझ्या ड्रायव्हिंग क्षेत्रातली सगळ्यात वाईट अनुभव आहे.
आणि तो मी बरेचसेच असं कधी कधी असं मला आठवतं, बरेचसेच असं हे होतं आठवल्यानंतर की आपल्या काळजातली गाडी मी विकली. फक्त काहीतरी कारणं असतात, काहीतरी अडचणी असतात म्हणून गाडी फक्त ती विकली. आजही ती गाडी अखंड महाराष्ट्रात कुठेही जाऊन दे, काहीही होऊन दे, मला त्या गाडीची माहिती 1-2च मिनटात मला भेटते. कारण त्या गाडीवरती माझ्यासोबत माझ्या मित्रांचाही जीव तितकाच आहे. कारण त्या गाडीमुळं जे पण मी आज आहे फक्त त्या गाडीमुळं आहे. त्या गाडीची साथ ही मला खूप मिळालेली आहे आणि त्या गाडीमुळंच मी आज माऊलीभाऊ जो आहे तो फक्त मी त्या गाडीमुळंच आहे आणि त्या 2627 हा नंबरमुळंच आहे. फक्त एक नंबर आणि एक गाडी जी आपली पिल्लू नावाची एक होती, पिल्लू लवर्स म्हणून नावाची एक गाडी होती, त्या गाडीमुळे मी अखंड महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालो आहे आणि ह्याच गोष्टीचा मला अभिमान आहे. तर भावांनो, ट्रक व्यवसाय पण असा आहे की प्रत्येक वेळाच प्रॉफिट होईल, प्रत्येक वेळाच आपल्याला म्हणाव्या अशा गोष्टी घडतील असं काय नाही. तर आम्ही बरेचसेच वेळा, तुम्हाला एक महत्त्वाचं उदाहरण सांगायचं म्हणजे मी 2019 साली गाडी घेतली आणि गाडी घेतल्यानंतर एक 4 ते 6 महिन्यानंतरच कोरोनाचा काळ आला. इतकं अवस्था आमची बेकार झाली होती, कारण गाडी तर नवीन होती, गाडीला माल तर भेटत नव्हता, बरेचसेच असं प्रॉब्लेम चालते. त्यानंतर मीच धाडस करून म्हणजे आमच्या गावात बरेचसेच 27 ट्रक आमच्या गावात एका लाईनने उभा होते आणि त्यानंतर काय करायचं काय, मी पण गाडी स्वतः थांबवली, 5-6 दिवस थांबवली. शेवटी कर्जाचं हे टेन्शन प्रत्येक मालकाला असतंच. त्यामुळं कोरोनानं जरी नाही मेलो तरी या गाडीच्या कर्जानं मारणार हे मी डोक्यात ठेवलं होतं आणि ते सारखं रात्र विचाराची जी असते हे असंच माझं चालू होतं. मी सगळ्यांचा विरोध होता कोरोना काळात की आपण गाडी कोणी भरायची नाही. फक्त मी एकच जिद्द केली ती की गाडी जर नाही भरली, कारण मी एक शून्यातनं विश्व हे निर्माण करत होतो. बरेचसेच असे गाडी मालक आहेत ते इथे थांबूनसुद्धा ते हप्ता भरू शकत होते, फक्त तशी परिस्थिती माझी नव्हती. मला हे कष्ट करावंच लागणार होतं, कारण बरेचसेच घरातून एकतर गाडी धंद्याला विरोध होता आणि एकतर मी माझ्या स्वतःच्या जीवावरती हे गाडीचं विश्व उभा करत होतो. त्यामुळं मला माझं पुढचं सगळं मरण दिसत होतं की आपण जर थांबलो तर आयुष्यात येऊन थांबलोच. त्यामुळं मी धाडस केलं. कोरोना काळात मी भावांनो पहिल्यांदाच गाडी भरली, इस्लामपूरमधून अहमदाबादची गाडी भरली. मग गाडी भरली तर बाकीचे ड्रायव्हरसुद्धा कोण येत नव्हतं. शेवटी एकट्यानंही बांधलं. जरी जगलो तर आपल्यासाठी, जरी मेलो तर आपल्यासाठी. मी एकदा हे ठरवलंच होतं आणि गाडी वगैरे भरून आलो. दुसऱ्या दिवशी सुटलो. ड्रायव्हर मला कोणीही भेटला नव्हता कोरोनाच्या काळात आणि सगळे वरनं उलट म्हणायचे, कशाला गाडी भरल्यास, तुला मारायचं आहे का, इथं गावाचं चाललं आहे काय, इथं देशात चाललं आहे काय, इथं राज्यात चाललं आहे काय, सगळीकडं बंद आहे आणि तुझं काय चाललं आहे. पण भावांनो, मी धाडस केलं आणि कोरोना काळात पहिली ट्रिप मी माझ्यासोबत, शेवटी नाही कुठला ड्रायव्हर आला, माझ्यासोबत आमचे वडील आले. वडिलांना कुठलाही ड्रायव्हिंगचा अनुभव नाही, ते गाडीसुद्धा चालवत नाहीत. फक्त एक की माझ्यासोबत साईडला बसण्यासाठी फक्त ते आलते. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही पोचलो आणि निघलो. आम्ही सकाळचे 10 वाजता आम्ही इथून निघलो. दुसऱ्या दिवशी बरोबर 12-1 वाजता आम्ही त्या पार्टीच्या दारात अहमदाबादला पोचलो. तेव्हा म्हणजे पूर्ण रस्ता हा रिकाम होता, अजिबात कोणती गाडी नव्हती. फक्त ॲम्ब्युलन्स दिसायची, पोलीस गाडी दिसायची आणि अत्यावश्यक सेवेचे जे वाहन आहेत तेवढेच दिसायचं. त्यानंतर गेलो आम्ही पार्टीच्या दारात, गाडी वगैरे सोडली. पार्टीवाल्यांनी सांगितले की आम्हाला गाडीत बसा, खाली वगैरे तुम्ही कुठं येऊ नका, तुम्ही एकतर लांब आलाय. आणि विशेष म्हणजे गाडी वगैरे त्यांनी खाली केली. पैसे आमच्या हातातसुद्धा दिले नाहीत लॉकडाऊनमध्ये. म्हणजे पहिला कोरोनाचा जो पहिला पिरियड होता तो आमच्या हातात पैसेसुद्धा भाड्याचे दिले नाहीत. भाड्याचे पैसे प्लॅस्टिकमध्ये बांधून असं फेकून दिले ते आमच्या गाडीत. मग आम्ही वरती घेऊन पैसे मोजले होते. फक्त गाडी पोट वाईट असते हो. म्हणजे कोरोनाच्या काळात भरपूर असे आम्ही अनुभव वाईट घेतलेत.
शेवटी तिथनं गाडी खाली झाली आणि तिथून वडील आणि मीच, हॉटेल वगैरे सगळं बंद होतं. किराणा माल फक्त गाडीत भरला होता. स्टोव वगैरे पेटवायचं, जेवण बनवायचं, नंतर पुढचा प्रवास चालू राहायचा. येताना पण आमचा प्रवास तोच होता. गाडी थांबवायची, 2-3 तास कुठेतरी जेवण बनवायचं, आंघोळ करायची आणि जेवून नंतर निघायचं. आणि चालवणारा फक्त मी एकटाच होतो. आणि विशेष म्हणजे ती ट्रिप अगदी 5 दिवसाची झाली होती. त्यामुळं मलासुद्धा असं अभिमान वाटला. फक्त पाय भरपूर असे सुजले होते, कारण मी एकट्याने चालवायची. 5व्या दिवशी रिटर्न मी गाडी इथं खाली करून गावात आणली. फक्त गावात आल्यानंतर सगळ्यात वाईट अनुभव आला. गावात आल्यानंतर जशी माझी गावात गाडी आली तशी बरेचसेच ड्रायव्हर, बरेचसेच असे सगळे बरेचसेच, आता मी नाव कोणाची घेऊ शकत नाही, बरेचसेच मला बघितल्यानंतर उठून गेलेत. हे फक्त मी डोक्यात फक्त ठेवलं, कारण प्रत्येकाला पोट असते आणि कोरोना हा संसर्गजन्य रोग होता. विशेषतः म्हणजे आम्ही कोरोना पेशंटची भरपूर मी सेवा केली. बिना मास्कची मी भरपूर सेवा केली, पण मी असं कधी दुजाभाव कोणासोबत केला नाही. फक्त मी फर्स्ट ट्रिप कोरोना काळात मी आलो पाठीमागं. त्यानंतर मला बघून उठून जवळचीच लोक उठून पळून जायला लागली. बरेचसे सांगायचे ग्रामपंचायत म्हणजे हे लांबनं फिरून आल्या, त्यांना क्वारंटाईन करा, या असं करा, यांना शाळेत कोंडून घाला. या असाच प्रवास झाला. तर भावांनो, कोरोना काळामध्ये असे बरेचसे संकट प्रत्येकाच्या नशिबी आलेत. जसं की माझं हप्ता होता, गाडी एकतर नवीन होती, एकतर घरातले मला टोमणे मारायचे बरेचसेच की गाडी घेऊ नको. आम्ही सांगत होतो गाडी घेऊ नको. एकतर गाडीचं मला कर्जाचं पण टेन्शन होतं. जी गाडी माझी जी पहिली होती 26-27, ते मी आणि आमचा भाऊ म्हणजे आमच्या पार्टनरशिपमध्ये ती गाडी होती. आणि जो माझा पार्टनर होता त्याला तर काही गाडी चालवायलाच येत नव्हती. त्यानं पण विशेष म्हणजे माझ्यासाठी गाडी घेतली होती. त्याची एकतर गाडी होतीच पार्टनरची 27-28 नंबरची, ही सागर खोतची गाडी पहिली होतीच. आणि दुसरी गाडी की 26-27 ही माझ्यासाठी खास घेतली होती, ती पण आम्ही पार्टनरमध्येच घेतली होती. त्यामुळे बरेचसेच मला अशा अडचणी होत्या. त्यामुळे मला ते गाव सोडून कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमध्ये हे जाणं मला भागच पडलं. फक्त प्रत्येकाला ह्या अडचणी असतात, संकट असतात, त्यातनंच मार्ग हा निघत असतो. असाच मार्ग मला देवाच्या कृपेने अत्यावश्यक सेवेतून बाहेर पडून मला देवाने असं एक संधी दिली. संधीचं मी त्या सोनं पण केलं. बरेचसेच त्यावेळी टोलनाके पण बंद होते आणि त्या काळात ज्या आम्ही ट्रिपा बसवल्या, त्यामुळं आम्हाला जो फायदा झाला जो आम्हाला प्रॉफिट मिळाला ते 2 रुपये ह्याचे 4 असे कोणाकोणाचे घेतले होते, त्यांचे आम्ही त्या काळात देऊन पण टाकले. हा मला एक फायदा झाला त्या कोरोना काळात. अडचणी किती पण येऊन दे, फक्त आपण ज्या गोष्टी करतोय त्याच्यावरती आपण लक्ष केंद्रित करा. देव हा आपल्या पाठीशी कायम असतो. कारण सगळी दरवाजे बंद जरी झालं तरी देव एक दरवाजा हा उघडाच ठेवतो. ह्या गोष्टीवरती माझा विश्वास आहे. बरेचसेच अशा अडचणी माझ्या जीवनात आल्या आणि त्या अडचणीतून मी बरेचसेच शिकलो की ड्रायव्हिंग क्षेत्र म्हणजे काय, ड्रायव्हर लाईफ म्हणजे काय. ड्रायव्हर लाईफ पण भावानो एवढी सोपी नाही. रात्रभर गाडी चालवावी लागते, दिवसभर गाडी चालवावी लागते. तरी माझ्यासोबत मी एक असा ड्रायव्हर म्हणजे आम्ही दोघं जातो. कधी कधी तरी योग येतो की एकटं जाण्याचा. केव्हा ड्रायव्हर नाही भेटला तर मी स्वतः एकटा जातो. फक्त मला सांगायचं आहे, जे एवढे ड्रायव्हर जे एकटे गाडी चालवतात, हा ड्रायव्हिंग क्षेत्रसुद्धा खूप अवघड आहे भावानं. एक न कळत 1 सेकंदाची 1 ते 2 सेकंदाची झोपसुद्धा कितीतरी जीवावर बेतू शकते. एकतर आपल्या जीवावर पण बेतू शकते आणि समोरच्याच्या जीवावर पण बेतू शकते. त्यामुळे मला सांगणं पण एवढंच आहे भावांनो की ड्रायव्हिंग क्षेत्रात तुम्हाला भले झोप आली, भले कंटाळा आला, तरी 2 तास गाडी साईडला लावून झोपा. कोणाला आपल्यामुळे त्रास नाही, कोण कितीही ओरडून दे, जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंत हे ड्रायव्हिंग क्षेत्र आहे, एवढंच फक्त लक्षात ठेवा. त्यामुळं रिस्क कुणीही आणि कसलीही रिस्क घेऊ नका. ॲक्सिडेंटचं प्रमाण आणि एकदा गाडीचा ॲक्सिडेंट जर झाला तर तो गाडी मालक किंवा तो ड्रायव्हर बरेचसेच वर्ष पाठीमागं येतो. त्यामुळं ॲक्सिडेंट होणंसुद्धा एवढं सोपं गोष्ट नाही. भरपूर अशा ॲक्सिडेंटच्या गोष्टी आहेत की घरं उद्ध्वस्त झाल्यात.
त्यामुळं ड्रायव्हिंग क्षेत्र भावांनो फक्त एवढंच एक हात जोडून विनंती आहे, तुम्हाला एकच सल्ला आहे, फक्त भावांनो झोप आली तर गाडी प्लीज साईडला घ्या आणि तुम्ही एक तासभर झोपा, चहा प्या. असाच ड्रायव्हिंग क्षेत्रातला अनुभव घेत मी पुढे आलो. त्यानंतर मला एक करमणुकीचं क्षेत्र म्हणून त्या लॉकडाऊनच्या वेळेत टिकटॉक हे ॲप्लिकेशन मी डाउनलोड केलं होतं आणि असेच मी टिकटॉकवरती गाडीचे वगैरे व्हिडिओ बनवून टाकायचो. याचं व्हायरल फक्त नाद म्हणून टाकायचो, कारण मी बरेचसे टिकटॉकचे व्हिडिओ बघायचो, गाडीचे बघायचो, गाडी कोणी कशी सजवल्या याचं व्हिडिओ बनवून टाकायचं. तसाच मला पण ते टिकटॉकचा एक वेड लागलं आणि माझं जेव्हा टिकटॉकला 11,000 फॉलोअर्स पूर्ण झालं त्यावेळीच आपल्या कोरोना काळामध्ये टिकटॉक पण हे बंद पडलं. त्यानंतर आम्हाला इंस्टाग्रामचा प्लॅटफॉर्म भेटला आणि इंस्टाग्रामवरती पण मी असे शॉर्ट व्हिडिओ टाकत फक्त नादासाठी टाकत होतो की तो नाद इतका असा हे झाला, लोकांना आवडायला लागला. मी गाडीचे व्हिडिओ त्यावेळी माझा साधा मोबाईल होता, म्हणजे अगदी साधा मोबाईल होता. त्यावेळीच मी असं गाडीचे व्हिडिओ छोटे व्हिडिओ काढायचो आणि ती एडिट करून मी टाकायचो. त्यानंतर मी एक आयफोन घेतला. आयफोनचा किस्सा सांगायचा तर मी भावाने एक मजेशीर गोष्ट आहे आयफोनची की 2021 साली मी पहिला आयफोन घेतला 11. 53,000 रुपयाचा पहिला 11 आयफोन घेतला. बरीचशीच अशी चर्चा झाली की ड्रायव्हरजवळ आयफोन, कारण कोणत्याच ड्रायव्हरकडं आयफोन नव्हता. फर्स्ट टाईम मी आमच्या भागातला असा ड्रायव्हर होतो की माझ्याकडं 53,000 आणि 53,000 गोष्ट एखाद्या ड्रायव्हरकडं मोबाईल असलेली लय मोठी झाली. कारण तेव्हा मला भरपूर अशी सगळेजण टोमणी पण मारायचे, अरे कशाला घेतलायचे एवढा महाग मोबाईल, हे तर आमचा 10,000 रुपयाचा काच काढून मोबाईल घेऊन पैसे घेऊन जातात आणि तुझा 50,000चा तर लगेच घेऊन जातील, तुला कळणार पण नाही. असेच मी मोबाईल घेतल्यानंतर मला सगळ्यांनी अशी मला भीती गाठली. पण मला ती व्हिडिओचा नाद होता. फर्स्ट टाईम मी 11 मोबाईल घेतला. तेव्हासुद्धा मी बरेचसेच टोमण्यांना उत्तर दिली, त्यातून बाहेर पडलो मी. आणि मग त्या 11 मोबाईलवरती छोटे व्हिडिओ बनवून ते इतके व्हायरल व्हायला लागले की लोकांना माझे ते व्हिडिओ आवडायला लागले. मोटिवेशन मी त्यानंतर हळूहळू बोलून व्हिडिओ करून मोटिवेशन पण लोकांना द्यायला लागलो. आजपर्यंत भरपूर महाराष्ट्रातली मला लोक भेटल्यात, त्यांच्यासोबत मी फोटो काढतो. मला पण आवड आहे आणि बरेचसे जे फोटो काढायचे कधी घाई गडबडीत असतो, त्यामुळे फोटो मी काही वेळा त्यांच्यासोबत काढत नाही, त्यांचे पण मी माफी मागतो. तर भावांनो, मी हळूहळू असे व्हिडिओज बनवायला लागलो. त्यामुळं मोटिवेशनचे व्हिडिओ भरपूर असे गाडींचे, जी आपली 26-27 पिल्लू गाडी होती, ती एकदम सिंपल साधी गाडी होती. ती गाडी अखंड महाराष्ट्रात एवढी फेमस झाली की त्या गाडीला कोणत्याही जिल्ह्यात, कोणत्याही तालुक्यात आणि कोणत्याही राज्यात, भले कर्नाटक राज्यात सुद्धा बेळगावपर्यंत ती गाडी फेमस होती. इकडं गुजरातला वलसाड, वापीत बरेचसेच मित्र, बरेचसेच त्या गाडीचे चाहतेसुद्धा होते. त्या गाडीमुळं मी फेमस झालो. बरेचसेच असे मोटिवेशनचे पण मी ड्रायव्हिंग क्षेत्राबद्दल आणि ड्रायव्हरबद्दल आणि गाडीच्या मालकाबद्दल मी मोटिवेशनचे सुद्धा व्हिडिओ करून मी अपलोड करत होतो. त्यामुळं सगळ्यांनी मला छानसा असा प्रतिसादसुद्धा दिला आणि मी आज जे पण काही आहे फक्त मी माझ्या फॉलोअर्समुळं आणि मी माझ्या गाडीच्या आशीर्वादामुळं आणि फॉलोअर्स दादांच्या आशीर्वादामुळं मी आज इथपर्यंत येऊन पोचलेलो आहे. यापुढेही तुम्ही मला असंच माझ्यावरती प्रेम करत राहा, एवढंच सांगतो. ड्रायव्हिंग क्षेत्र हे असं क्षेत्र आहे की त्यात पैसा पण भेटतो आणि नाव पण होतं. फक्त बरेचसेच वेळा ड्रायव्हरचे नाव खराब होतात, बरेचसेच वेळा ड्रायव्हरचं नाव खराब केलं जातं, ड्रायव्हरला इज्जत भेटत नाही. का भेटत नाही तर आपण कसं वागतोय हा विषय असतो. बरेचसेच वेळा ड्रायव्हर भावांना पण एक विनंती आहे की हायवेला थांबल्यानंतर कोणाची कसली पण अडचण असू नये, भले त्यांना 1-2 मिनटं जाऊन त्यांना मदत करा, एक धीर द्या, आधार द्या, त्यानंतर तिथून तुम्ही जावा.
आपल्या ड्रायव्हिंग क्षेत्रामध्ये आपल्या ड्रायव्हरचं मोठं नाव होणं ही एक काळाची आता गरज बनली आहे. ड्रायव्हर हा असा शब्द आहे की जो असंख्य म्हणजे आपल्या ऑल इंडिया भारतात सगळ्यात जास्त रोजगार देणारा क्षेत्र म्हणजे ड्रायव्हिंग क्षेत्र आहे. विचार करून कधीतरी बघा, बरेचसे जणांना त्या ड्रायव्हरमुळं रोजगार मिळतो आहे, गाडी मालकामुळं सुद्धा रोजगार भेटतो आहे. कष्ट हे सगळेच करतात, ड्रायव्हरला कष्ट केल्यावरतीच पैसे भेटतं. ड्रायव्हिंग क्षेत्रात बरेचसेच अशा अडचणी येऊन गेल्या, त्यामुळं कधी ड्रायव्हिंग क्षेत्रात कधी खचून जायचं नाही. मार्ग हा प्रत्येक गोष्टीला मिळत असतो. मी पहिलं दुसऱ्याच्या गाडीवरती ड्रायव्हर होतो, त्यानंतर मी स्वतःची वडापची गाडी घेतली, त्यानंतर मी ट्रकवरती ड्रायव्हर म्हणून जायचं होतं, त्यानंतर मी दुसरा ट्रक घेतला पार्टनरशिपमध्ये आणि आता मी ती काही कारणामुळं मी ती गाडी विकली आणि आता माझ्याकडं 24-25 ही टाटा सिग्ना गाडी आहे आणि मी त्या गाडीचा मालकच आहे. फक्त मला मालक म्हणण्यापेक्षा मी चालक मालक आहे, कारण मी स्वतःसुद्धा गाडी चालवतो आणि चालक मालक ह्या गोष्टीचा मला फार अभिमान आहे. मी मालक असं माझ्या जो सोबत ड्रायव्हर येतो त्याला मी कधीच ड्रायव्हरची अशी वागणूक देत नाही. तो सुद्धा आपल्याच गाडीचा एक मालक आहे ह्या दृष्टिकोनातून मी त्याच्याकडं बघत असतो. तर भावांनो, असंच मी व्हिडिओ बनवत गेलो. माझे 50,000 फॉलोअर्स पण पूर्ण झाले. त्यानंतर आत्ता जे माझे लाईव्ह फॉलोअर्स आहेत ते 85+ आहेत आणि असंच मला महाराष्ट्रातून भरपूर असं प्रेम पण असंख्य मित्रपरिवारांनी माझ्यावरती प्रेम पण केले आणि येणाऱ्या काळात मी आपल्याच ड्रायव्हर भावांसाठी #2627 हा एक व्यवसाय नवीन उभा करत आहे, जेणेकरून त्या व्यवसायामध्ये आपल्या ड्रायव्हिंग क्षेत्रातल्या ड्रायव्हर लोकांचं 4 रुपये वाचतील आणि त्यांना जास्तीत जास्त मला मदतही देखील करता येईल. हाच माझा प्रामाणिक उद्देश आहे आणि जो आपला #2627 नवीन व्यवसाय आहे त्या व्यवसायाच्या मार्फत प्रत्येक ड्रायव्हरला रस्त्याला कोणत्याही अडचणी येऊ दे, कोल्हापूरपासून मुंबईपर्यंत कुठेही कोणाला कसलाही जर प्रॉब्लेम आला तरी एकदा नक्की कळवा. अगदी मी शेवटच्या श्वासापर्यंत हा ड्रायव्हरांना मदत करणारा हा मी एक शब्द दिलेला आहे आणि #2627 हे आपल्या सेवेतसुद्धा लवकरच मी आणतो आहे. तुम्हीसुद्धा एकदा पेठ नाक्यावरती हे आपलं #2627 आहे. म्हणजे आपण कोल्हापूरहून पुण्याला जाताना पेठ नाका जे गाव लागते, पेठ नाक्यापासून थोडंसंच अंतर पुढे म्हणजे पेठ नाक्यापासून कराड रोडला थोडेसेच अंतरावरती #2627 आपल्या हायवेच्या बाजूलाच आहे. एकदा तुम्ही तिथं नक्की व्हिजिट करा. काही जणांच्या मनात शंका आहे की मी आता गाडी व्यवसायातून बाहेर पडतो आहे, तर असं कधीच होणार नाही. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी हा गाडी व्यवसाय हा करणारच. फक्त काही प्रॉब्लेममुळं मी दुसरी गाडी घेऊ शकत नाही आणि त्या बदल्यात मी #2627 हा नवीन व्यवसाय चालू केलेला आहे. तो पण आपल्या ड्रायव्हर भावांच्या बजेटसाठीच एक चालू केलेला आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि जाता जाता मी एवढंच फक्त भावानं सांगतो, कष्टानं चालू केलेला व्यवसाय मग तो कोणताही असो, त्याचा आनंद हा सगळ्यात वेगळाच असतो. त्यामुळं कधीही तुमचं जर कोणी खच्चीकरण केलं तर त्या गोष्टीकडे जरा दुर्लक्ष करा आणि तुमच्या मनात जे तुमच्या मनात स्वप्न आहे ते तुम्ही पूर्ण करा, त्याच्या मागे पळा. ते एक दिवस नक्कीच तुमचं स्वप्न पूर्णच होणार. आणि भावांनो, ह्या संपूर्ण प्रवासात ड्रायव्हिंग क्षेत्रातल्या अगदी बरेचसेच जणांचं मला मार्गदर्शन भेटलं. अगदी आमचे सागर खोत, रुपेश कदम, म्हणजे असेच बरेचसेच आमचे भाव आहेत जे माझ्या जवळचे आहेत. मी त्यांचं नाव घेऊ शकत नाही. बरेचसेच आहेत मित्रपरिवार आहे, त्यांनी मला या ड्रायव्हिंग क्षेत्रातले अनुभव दिला. कसा ड्रायव्हर व्हायचा हा एक मला प्रेरणा पण छान भेटली. तर भावांनो, ही माझी पूर्ण अशी लाईफ स्टोरी मी तुमच्या समोर आपल्या लाईफ स्टोरी या चॅनलच्या माध्यमातून मांडलेली आहे आणि मी मनापासून त्यांचाही आभारी आहे.